मॉडेल, अभिनेत्री आणि मिस पुणे असलेल्या त्विषा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी संपूर्ण देश हादरलाय। नवरा वकील आणि सासू माजी न्यायाधीश। मोठ्या थाटामाटामध्ये 5 महिन्यांपूर्वी लग्न झालं आणि लग्नाच्या काही महिन्यांमध्ये त्विषा तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। या प्रकरणानं संपूर्ण देश हादरलाय। एका तरुणीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी झगडणारे तिच्या घरचे आणि सुशिक्षित म्हणून मिरवणाऱ्या कुटुंबियांविरोधात लढा अशी भावना निर्माण करणाऱ्या या प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागले। अशात या प्रकरणाची आज सुनावणी कोर्टात पार पडली आणि न्यायाधीशांनी या प्रकरणी महत्त्वाचं निरीक्षणही नोंदवलं। यावेळी कोर्टामध्ये नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अभिनेत्री त्विषाचं लग्न भोपाळमध्ये राहणाऱ्या आणि पेशानं वकील असणाऱ्या समर्थ सिंहशी झालं होतं। डिसेंबर 2025 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं। अगदी थाटामाटामध्ये मोठ्या तामझामामध्ये हे लग्न पार पडलं होतं। या दोघांची ओळख 2024 मध्ये डेटिंग वेबसाईटवरती झाली होती। त्यानंतर त्यांनी वर्षभरामध्ये लग्न केलं। समर्थ हा वकिलीची प्रॅक्टिस करतो, तर त्याची आई माजी न्यायाधीश आहे। दरम्यान अशात लग्नाच्या 5 महिन्यानंतर त्विषा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडते। त्यामुळे त्विषानं नेमकी आत्महत्या का केली या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे। पण त्विषानं तिच्या मैत्रिणीला केलेले मेसेज आता व्हायरल होत आहेत। मी लग्नाच्या जाळ्यामध्ये अडकले आहे, तू अडकू नकोस, आता मला बोलता येत नाहीये, योग्य वेळ आली की मी तुला फोन करेल असा मेसेज तिने आपल्या मैत्रिणीला केला होता। महत्त्वाचं म्हणजे त्विषाच्या शरीरावरती अनेक जखमांच्या खुणाही होत्या, ज्या मारहाणीच्या असल्याचंही बोललं जातं। त्यामुळे तिला टॉर्चर केलं गेलं असा आरोप त्विषाच्या माहेरच्यांनी म्हणजे तिच्या घरच्यांनी केलेला आहे। त्विषाच्या नातेवाईकांनी तिचा नवरा आणि इतर सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे। नातेवाईकांचा दावा आहे की मंगळवारी रात्री साधारण 10 वाजेपर्यंत त्विषा त्यांच्याशी फोनवरून बोलत होती। त्विषाला भोपाळ सोडून माहेरी नोएडाला परत यायचं होतं, कारण की सासरी तिचा खूप छळ होत होता आणि तिनं वारंवार ही गोष्ट आपल्या माहेरच्यांना सांगितलेली होती। तिच्या कुटुंबियांनी पती समर्थ सिंह आणि सासरच्या मंडळींवरती मानसिक छळ, पैशांची मागणी आणि पुरावे नष्ट करण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत। अशात आज त्विषाच्या मृत्यू प्रकरणी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली सुप्रीम कोर्टामध्ये खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। त्विषाच्या कुटुंबियांचा आरोप आहे की तिचा पती समर्थ सिंह आणि सासरच्या मंडळींनी तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वतःहून सुमोटो दाखल करून सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणी दरम्यान तपास आणि न्याय प्रक्रियेमध्ये झालेल्या विलंबनाबद्दल खेद व्यक्त केला। त्यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये संस्थात्मक पक्षपातीपणा आणि प्रभावाचा गैरवापर होत असल्याची शक्यता समोर आली आहे, कारण की अर्थात त्विषाची सासू जी आहे ती माजी न्यायाधीश होती। त्यामुळे आपल्या कॉन्टॅक्टचा वापर करून हे प्रकरण दाबण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असावा अशी तक्रार जी आहे ती त्विषाच्या माहेरच्यांनी केलेली होती। त्विषाचा पती समर्थ सिंह हा प्रॅक्टिसिंग वकील असून त्याची आई ही माजी जिल्हा न्यायाधीश आहे। त्यामुळे तपास निष्पक्ष होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्विषाच्या मृत्यूनंतर समर्थला म्हणजे तिच्या नवऱ्याला 10 दिवसांनी अटक केली होती। त्यामुळे या कार्यकाळामध्ये त्यांना पुरावे नष्ट केले गेले असावे, फोन डिटेल्स, कॉल डिटेल्स हे नष्ट केले असावे अशी देखील शक्यता वर्तवली जाते। न्यायालयानं स्पष्ट केलं की सध्या कोणालाही दोषी ठरवण्याचा हेतू नसून निष्पक्ष तपास होणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे। फोन रेकॉर्ड्स आणि इतर महत्त्वाच्या पुराव्यांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली। दरम्यान मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टमचे आदेश दिल्याची नोंदही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी घेतली। न्यायालयानं पीडितेच्या कुटुंबियांसह आरोपींनाही माध्यमांसमोर विधानं करण्यापासून दूर राहण्याचा सूचना दिलेल्या आहेत। तपासावरती कोणतंही पूर्वग्रह निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी संयम बाळगायला हवा असं न्यायालयानं स्पष्ट केलं, कारण त्विषाच्या मृत्यूनंतर तिच्या सासूनं ज्या माजी न्यायाधीश आहेत त्यांना तिच्यावरती अत्यंत घाणेरडे आरोप केले होते आणि या सगळ्या आरोपांवरती त्विषाच्या भावानं माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरणही दिलं होतं, उत्तरही दिली होती। त्यामुळे आता सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आल्यानंतर माध्यमांसमोर विधानं करण्यापासून दूर राहण्याच्या सूचना दोन्ही कुटुंबांना दिलेल्या आहेत। दरम्यान या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केलेलं एक विधान अनेकांच्या मनाला भिडले। पालकांसाठी मुलीचा मृतदेह पाहण्यापेक्षा घटस्फोटीत मुलगी असलेली कधीही बरी असं ते म्हणाले। आताही या प्रकरणी पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।